विठ्ठल विठ्ठल कृष्णा त्यांना सांग ना. हॅलो 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 विठ्ठल 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 कुंडली गवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. बाबाजी चैतन्य भगवान की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय. सच्चिदानंद रामदास बाबान की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त ब्रह्ममूर्ती शांताराम भगवान की जय. राजाधिराज योगीराज छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज की जय. राजा जिजाऊ माते की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. वा हॅलो बघा आता टाकू. हॅलो ठाकलो शेद्वारी उभा याचक भिकारी मद भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा याचकाचा भार घेऊ नये एरधार मद भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा. तुका म्हणे दान सेवा घेतल्या वाचून मद भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा. विठाला 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी संप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगले मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमामि. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाय मंगलाय तनोहरी. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया. हा पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. नमामि सद्गुरु शांतम सच्चिदानंद विग्रहम पूर्ण ब्रह्म परानंदम ईशमाळंदी वल्लभम. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती श्रीपादनाथम गुरुराजवीरम वंशनाम ज्ञानदानायकदक्षम गोटी क्षेत्र निवासिनम तन्नमामि वेद विद्वान वरिष्ठम. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वर.
नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उधारा सोपान देवा निवृत्ती उधारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उधारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाची तुकाराम तुकाराम नाम घेता कापियम धन्य तुकोबा समर्थ तेने केला हा पुरुषार्थ शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला माथा ठेविला शरण शरण एकनाथा पायी माथा देविला पायी माथा देविला पायी माथा देविला हाय नका पाहू गुण दोष नका पाहू गुण दोष पाहू गुण दोष नका पाहू गुण दोष हो झालो दास पायाचा झालो दास पायाचा झालो दास पायाचा झालो दास पायाचा हरी बोल नका पाहू गुण दोष नका पाहू गुण दोष नका पाहू गुण दोष नका पाहू गुण दोष पाहू गुण दोष नका पाहू गुण दोष नका पाहू गुण दोष नका पाहू गुण दोष नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा प्रस्तुत श्री गुरु माऊली प्रतिष्ठान राजमाता जिजाऊ जयंती निमित्त व मकर संक्रांती निमित्त सालाबाद प्रमाणे 17व्या वर्षामध्ये पदार्पण करणारा हा सप्ताह सोहळा संस्थापक ज्ञानेश्वर तांदबोधले आणि अध्यक्ष नवनाथ तांदबोधले त्याचप्रमाणे कार्यकारी मंडळ श्री हरी बबन काळे उपाध्यक्ष श्री सर्जेराव बोधने सचिव आणि सर्व मान्यवर मंडळी त्याचप्रमाणे पांडुरंग रायाला अधिष्ठान समजून ज्ञानोबारायाची तुकोबारायांची आराधना करणारा हा संपूर्ण भाविक परिवार गायक वृंदामध्ये हरिभक्तीपरायण आमचे सर्वांचे लाडके गुरुजी पंढरीनाथ महाराज केसरकर त्याचप्रमाणे ज्यांचं टीव्हीवर झी टॉकीजला कार्यक्रम झाले असे आमचे
विक्रांत महाराज शिंदे, त्याचप्रमाणे मीनाताई महाराज सावंत, त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण सर्व कीर्तनकार मंडळी बरं काही, संगीताताई महाराज काटोळे, त्याचप्रमाणे भाऊंचं नाव राम विखे, दरवर्षी असणारी तुम्ही कोणतरी नाही दिसत नाही मला ती. हा साऊंड सिस्टीम ती क्लिअर कट लावताय तुम्ही आणि आज असं का होतंय? विठाला 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 विठाला. संपूर्ण परिसरामधील या ठाणे विभागातून आलेली सर्व वारकरी बंधू भगिनी, तुमच्या सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे ते जुन्नर तालुक्याचा आराध्य दैवत बाबाजी चैतन्य भगवान यांचे एकनिष्ठ शिष्य, वैराग्याचे मेरुमणी, भागवत धर्माचे कळस. हे तिकडे फिरवा बरं, तिकडे फिरवा, पलीकडे फिरवा, फिरवा तिकडे, हा राहू द्या बस. हल भागवत धर्माचे कळस, जगद्गुरु, जगदवंदनीय भक्त शिरोमणी, देहू निवासी तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग देवाकडे मागणी करणारा आहे. विठाला 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 विठाला. या अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात, ठाकलोशे द्वारी उभा याचक भिकारी, मद भीक काही देवा, प्रेम भातुके पाठवा. वास्तविक पाहिलं तर संत काही मागत नाहीत बरं, आणि आपण भक्ती करायच्या अगोदर मागितल्याशिवाय राहत नाही. आपला आणि संतांचा एवढा फरक आहे. आपली भक्ती ही भक्ती होत नाही, व्यापार होतो, व्यापार. विठाला 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 विठाला. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून भक्ती करत असताना विचारपूर्वक केली पाहिजे. संत महात्मे मागतच नाही, नकोच, मागणंच नको. जी मागणारी मंडळी असतात ते देवाच्या तोंडाकडे पाहतात. मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतीला रोकडे मनोरथ, चिंतीला रोकडे मनोरथ, चिंतीला रोकडे मनोरथ, चिंतीला रोकडे मनोरथ. मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे. हा चिंतीला रोकडे मनोरथ, चिंतीला रोकडे मनोरथ, चिंतीला रोकडे मनोरथ, चिंतीला रोकडे मनोरथ. संतांनी भक्ती केली पण मागितलं नाही. आपण भक्ती थोडी करतो, परंतु मागणं जास्त असतं. आपली भक्ती जी आहे ही भक्ती आसक्तीयुक्त भक्ती आहे. आपण आसक्ती धरतो कशाची? प्रपंच वाढावा याची. वाढावे संतान, वाढावे संतान, गृही व्हावे धन धान्य, गृही व्हावे धन धान्य, गृही व्हावे धन धान्य. वाढावे संतान,
गृही भावे धन धान्य गृही भावे धन धान्य ढावे संताने रुढी भावे धन धाने रुढी भावे धन धाने रुढी भावे धन धाने आपण भक्त दिसतो खरे, पण आपण भक्त नाही. भक्तीपासून आपण विभक्त आहोत. भक्त त्यांना म्हणतात. बर, भक्ताईशे जाना गेले गेल्याच्या पाश निवारोनी गेल्याच्या पाश निवारोनी गेल्याच्या वाजणी वारोनी गेल्याच्या वाजणी वारोनी भक्त आईचे जाना ते देखी उदास गेले आच्या पाश निवारोनी गेले आच्या पाश निवारोनी ऐसे उदर गेल्याच्या पाच निवारणे गेल्याच्या पाच निवारणे भक्ताईशे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारोनी. म्हणून आपली भक्ती जी आहे, आसक्ती धरून केलेली जी भक्ती आहे, तिला भक्ती म्हणत नाही, तो व्यापार म्हटला जातो. आपण काहीतरी केल्यानंतर काहीतरी देवाकडे मागणं, त्याला आसक्ती म्हणतात. आसक्ती ही भक्तीच होत नाही. जिथं आसक्ती नसते तिला भक्ती म्हणतात. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. पाठीमागच्या ऋषी मुनी सिद्धांनी मागितलं नाही, कोणत्याही संतांनी मागितलं नाही. संसाराचं काहीही न मागणं, संसाराचं संत महात्मे काही मागत नाहीत. संसाराचं मागतात त्याला आसक्ती, आणि संसाराचं न मागता देवाबद्दल जे मागतात त्याला भक्ती म्हणतात. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून आज मागणीपर प्रकरणातला अभंग घेतला आहे, कारण सांगतेचा कार्यक्रम आहे. भक्ती केल्यानंतर त्याचं फल मिळावं आणि ते यथोचित असं मिळावं, यथार्थ स्वरूपाचं फळ मिळावं, सार्थ स्वरूपाचं फळ मिळावं. पहिल्या नंबरला भक्ती घडली पाहिजे आणि मग त्याला सार्थ स्वरूपाचं फळ मिळालं पाहिजे. सार्थता असली पाहिजे त्याच्यामध्ये. भक्त ह्या शब्दाचा अर्थ मुळे असा आहे, देव आणि भक्त वेगळा नाही. जो भक्ती करतो आणि ज्याची करतो ते एकच आहेत, त्याला भक्त म्हणतात. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. देव ते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा देव भक्त दोन्ही एक रूप झाले. ज्या ठिकाणी देवाला आणि भक्ताला एकत्रता येते त्याला भक्ती म्हणतात. एक होतात. मुळीचे सिंचले जैसे तैसे. ज्याप्रमाणे पाणी आणि मीठ, मीठ हे जोपर्यंत पाण्यापासून अलग आहे तोपर्यंत त्याला मीठ ही संज्ञा आहे. पण एकदा ते पाण्यामध्ये पडलं का स्वस्वरूपाला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. मिठाचं पहिलं स्वरूप आहे पाणी. पाण्यातून वेगळं निघाल्यामुळं त्याला मीठ ही संज्ञा प्राप्त झाली. वास्तविक पाहिलं तर ते पाणीच आहे,
पण पाण्याच्या बाहेर गेल्यानंतर त्याला त्रास भोगल्याशिवाय पर्याय नाही. एवढ्या रेटी त्यात महिला त्याला मिठाला. बरं नुसतं एकट्याला रेटीत नाहीत, त्याच्याबरोबर आग करणारी असते जाळ भडका, त्याच्याबरोबर रेटी त्यात. रेटल्याशिवाय राहत नाही. ही रेटी कशामुळं? मिठाला पाण्यातून बाजूला झाल्यामुळं. पाण्यात जर असतं तर त्याला मीठ ही संज्ञाच मिळाली नसती. त्याचप्रमाणे जीव हा देवापासून अलग झाला आणि त्याच्यामुळं काय भोगू लागला? दुःख भोगू लागला. जीवाला दुःख भोगण्याचं कारण एकच आहे, ते म्हणजे देवापासून विभक्त झाला. तो देवाबरोबर जर राहिला, देवासारखाच जर झाला, नवे नवे देवच जर झाला, तर त्याला दुःख भोगायची गरज नाही. पहिल्या नंबरला जीव हा देवच आहे. पण जे जीव देव असून देखील त्याला स्वस्वरूपाची ओळख नाही. भक्ती करायच्या अगोदर सुरुवात करत असताना ज्ञानोबारायांनी सांगितलं, पहिल्या नंबरला तुझी ओळख करून घे. कोण आहेस तू? आहे कोण मी हा? करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आहे मी हा कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. हा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आहे कोण मी हा करावा विचार. आपण कोण आहोत याचा विचार केला पाहिजे. आपण गोविंद आहोत का, माधव आहोत का, नारायण आहोत का, कोण आहोत आपण नेमकी? ठेवलेल्या नावाला ओ दिवस उठून आपण तेच नाव आपल्या अंतःकरणात फिट करतो. वास्तविक पाहिलं तर प्रत्येक जीव हा देव आहे. कृष्ण भगवंताने सांगितलं, मम अंशो जीव लोके, जीव भूता सनातन. प्रत्येक जीव माझा अंश आहे. पण ते मात्र आपण त्याला विसरलोय. तो का म्हणे ठाया जाय आल्या आपुलिया. आपल्या ठायाला गेलं पाहिजे, पण आपल्या ठिकाणाला आपण जात नाही, म्हणून घोटाळा आहे महाराज. बरं, जीवनाचं कल्याण व्हायचं असेल तर साधू संतांनी जे केलं ते आपण केलं पाहिजे. केल्याने होत आहे, आधी केलेची पाहिजे. आपल्याला देवाचं द्वार तर कळलं पाहिजे उभं राहायला. तुकोबराय म्हणतात, मी देवाच्या दरवाजाच्या जवळ उभा आहे. देवाचं द्वार कशाला म्हणतात आणि कुठं आहे द्वार देवाचं? विठाला 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 विठाला. विष्णू भगवंताचं जे द्वार आहे त्या द्वारावर दोन द्वारपाळ आहेत. एक आहे जय आणि दुसरा आहे विजय. देवाच्या दरवाजाच्या जवळ उभा राहणारा भक्त त्याचा जय असला पाहिजे, नाही तर विजय तरी असला पाहिजे. म्हणजे दोन द्वारपाळ त्याला भेटले पाहिजेत. विठाला 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 विठाला. आपण तुकोबारायांचा जय करतो,
ज्ञानोबरायांचा जय करतो का नाही? देह वैकुंठाला घेऊन गेले तरी जय करतोय. आपला कोणी जय करायला मोकळं आणि आपण कवा संसारावर विजय मिळवला का मिळवलाय? संसारावर विजय मिळाला पाहिजे. जो संसारावर विजय मिळवतो त्याचा देवाच्या दरवाजावर असणारा जय जो आहे त्याची गाठ झाल्याशिवाय राहत नाही. वा. म्हणून संसारावर विजय मिळवला पाहिजे. असे संत महात्मे त्यांनी संसारावर विजय मिळवला आणि म्हणून त्यांचा जय होऊ लागला. आणि ज्यांचा जय झाला त्यांना देवाचं द्वार दिसलं. विठाला 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 विठाला. संसाराच्या अंगी अवघीत व्यसने आम्ही या चिंतने शुद्ध झालो. त्यांनी काय केला? संसार लाथाडला महाराज. लाथाडीला संसार केला षड उर्मीचा मार, केला षड उर्मीचा मार, केला षड उर्मीचा मार. लाथाडीला संसार केला षड उर्मीचा मार, केला षड उर्मीचा मार, केला षड उर्मीचा मार. लाथाडीला संसार केला षड उर्मीचा मार, केला षड उर्मीचा मार, केला षड उर्मीचा मार. लाथाडीला संसार केला षड उर्मीचा मार, केला षड उर्मीचा मार, केला षड उर्मीचा मार. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य. धर्म केला. पुण्य जर वाढल्यानंतर धर्म केला महाराज. म्हणून देवाचं द्वार कळालं पाहिजे आणि देवाच्या द्वारावर उभं राहिलं पाहिजे. नुसतं अभंग पाठ करतो आपण. देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी. देवाचं द्वारच कळत नाही तर उभं कसं राहत? आपण मंदिराच्या दरवाज्यात जाऊन उभे राहतो आणि मंदिराच्या दरवाज्याला देवाचं द्वार समजतो. आता खरं सांगा, ते मंदिराचं द्वार आहे का देवाचं आहे? आपल्या घराला दरवाजा असतो, तो घराचा दरवाजा आहे का मालकाचा दरवाजा आहे? घर मालकाचा नाही ना, तो घराचा दरवाजा आहे. मग देवाचा दरवाजा, जर देवळाचा दरवाजाला देवाचा दरवाजा म्हणून तिथं उभं राहिलो, किती दिवस उड्या मारल्यावर देव भेटल? पहिलं द्वार कळून घेतलं पाहिजे बरं, आणि तिथं उभं राहिलं पाहिजे. आणि तिथं जर उभं राहिलं तर आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. तिथं मागणी करायची आहे, पण कशाची? संसाराची नाही. बायका मुलं घरदार वाढावं म्हणून नाही. जीवाला जी आसक्ती आहे, देवाला शरण जावं लागतं. आणि तिथं गेल्यानंतर तो तुहा उतरीन पार. भवदुस्तर नदीचा. भवदुस्तर जी नदी आहे तिच्यातून आपल्याला उतरून नेल्याशिवाय तो राहणार नाही. पण त्याच्यासाठी आपण पहिल्या नंबरला भक्त बनलं पाहिजे. जे भक्त आहेत ते देहावर उदासीन असतात. बरं, भक्त कोणी होत नाही, आसक्त सगळे आहेत, पण भक्त होण्याला पहिल्या नंबरला 3 गोष्टीचं दान करावं लागतं जीवाला.
पहिलं दान आहे त्याला वस्तुदान म्हणतात, वस्तुदान करावं लागतं. दुसऱ्या नंबरचं दान आहे त्याला कार्यदान म्हणतात, म्हणजे कर्मदान करावं लागतं. आपण जी कर्म करतो ना ती कृष्णार्पण करावी लागतात. आणि दुसऱ्या तिसऱ्या नंबरचं जे दान आहे त्याला प्राणदान म्हणतात. पाच प्रकारचे प्राण आहेत शरीरात. या पाच प्रकारचे प्राण जे आहेत त्याच्यातला प्राण अर्पण करावा लागतो. तो का म्हणे प्राण करा देवास अर्पण. म्हणजे खलास व्हायचंय का? नाही. क्रिया कळत नाही, कर्म कळत नाही आणि त्याच्यामुळं घोटाळा आहे. साधू महात्म्यांची कर्म सहज ब्रह्मार्पण होत होती. सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण, सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण. जन हे हा अवघा जनार्दन. ऐसे ऐकून निवती साधू जन, ऐसे ऐकून निवती साधू जन. एका जनार्दनी बांधली निज खून झाली संध्या संदेह माझा गेला. झाली संध्या संदेह माझा गेला. झाली ब्रह्मार्पण, माझी झाली ब्रह्मार्पण. सहज कर्मेती जन नोहे हा बघा जनार्दन. साधू जन, ऐसे ऐकती निवती साधू जन. एका जनार्दनी बांधली निज खून झाली संध्या संदेह माझा गेला. झाली संध्या संदेह माझा गेला. झाली संध्या संदेह माझा गेला. आत्मा राम हृदयी प्रगटला प्रगटला. आत्मा राम हृदयी प्रगटला. झाली संध्या संदेह गेला. संदेह म्हणजे कितवा देह? पाचवा देह म्हणतात. आपल्या शरीरात 4 देह आहेत. या देहाला दिसतो याला स्थूल देह म्हणतात. स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण. आणि संशयाला संदेह म्हणतात. ज्याला संशय आहे, ज्याच्याजवळ संशय आहे, संशयाहुनी घोर आणि पापाची नाही थोर, तीच विनाशाची वाघूर प्राणी अशी. तो संशय गेला म्हणजे संदेह गेला. संत महात्मे जीवाचा संशय घालवतात. आणि जोपर्यंत आपला संशय जात नाही, कशाचा संशय? घरादारातला घ्यायचा तो वेगळा, पहिल्या नंबरला आपण कोण आहोत याचा संशय. आपण जीव आहोत का देव आहोत याचाच संशय आपल्याला. साधू महात्मे जीवाला सांगतात, बाबा तू जीव नाहीच आहे. संशय घेऊ नको, तू देवच आहे. देवची बरे, देवची बरे. तुका म्हणे खरे तुम्हीच देव आहात. पण कधी न म्हणा देह माझा ऐसा. हा देह माझा नाही अशी ज्यावेळेस खात्री येईल, बर, न म्हणा देह माझा ऐसा, मग भरवसा कळेल. तेव्हा भरवसा येईल बुवा, तोपर्यंत येणार नाही. म्हणून पहिल्या नंबरला हा देहचा आपला नाही. देह कोणाचा आहे? देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे. देह काळाच आहे. म्हणून आपल्याला वाटत नाही आपण म्हातारं व्हावं. का वाटतंय कोणाला म्हातारं व्हावं? आता ही पोरं तरुण झाल्यात, यांना वाटेल का म्हातारं व्हावं म्हणून? माझ्यासारखा जर खुर्चीत बसावं वाटेल का? उड्या मारा वाटतील का नाही?
मग तुमच्यासारखं माझं शरीर नव्हतं का? मला वाटत होतं का म्हातारा व्हावं म्हणून? नव्हतं ना वाटत. तरी देखील काळाच्या ओघानं शरीर हे जीर्ण झालं का नाही? मग देव कोणाचा आहे? काळाचा आहे. जसा जसा काळ जाईल तुमचा जास्त तस हे शरीर ऑटोमॅटिक कमी होणार. मला मस्त वाटत होतं दाढी पिकू नाही माझी, पिकली. डोक्याचे केस गळू नये वाटत होतं, पण एक राहिलं नाही. सगळ्यांनी जागा सोडल्या. एक 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 दात हलायला लागले. काही गेले सोडून का नाही? हे ऑटोमॅटिक घडलं जातं का नाही? याचं कारण आहे शरीर काळाचं खाद्य आहे. एक दिवस हे शरीर काळ खाणार आहे. जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान. हे नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान सावधान. म्हणून हे काळाचं खाद्य आहे महाराज. याच्या संदर्भानं जे माझं, मी आणि माझं जे पाठीमागं लागलेले ते जाग्यावर राहणार आहे. संतांनी सांगून टाकले तेव्हा त्याच्यामुळं संतांनी याच्याबद्दल काही मागितलंच नाही. धन नको, दारा नको, पुत्र नको, याच्यातलं कोणतंही नको. त्यांनी सांगितलं आम्हाला नकोच याच्यातलं. ही आसक्ती धरलेलं जाग्यावर राहणार आहे. धन संपता राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही. तुका म्हणे जव यमाज्ञा. यमाची आज्ञा ज्यावेळेस होईल त्यावेळेस हे एकही संगती येणार नाही. नामदेवरायांनी तर सरळ सांगितलं, धन दारा पुत्र जन बंधू सोयी रे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून शरण रे घा देवासी. धनदारा पुत्र जन ही आसक्ती महाराज. सांगणारे थकले ना ऐकणाऱ्यांच्या कानाला पडसं आलं. वाजत से बोंब कोणी नाही कधी काढी, बोंब कोणी नाही कधी गाणी. हे हरी हरी न म्हणते तया थोर झाली खाणी. हरी म्हणती दया थोर झाली हरी. हे उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. उठा उठा पाठी भय आले मोठे, पंढरी वाचोनी तुझा ठाव नाही कोठे. पण बॉम्बा मारून सांगितलं तरी काही कळत नाही. ते इंदुरीकर महाराज म्हणतात आमचा साला सांगायचा धंदा आणि तुमचा हा. गोंगड कीर्तन संपलं, गोंगड झटकलं का कीर्तन तिथंच फाटाकलं. परत जैसे थे पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाए वैसा. म्हणलं आपण कीर्तनात असतो, आपण तिकडं डान्स पार्टीला असतो, ऑर्केस्ट्राला असतो, आपण सगळी पण
पण कशातलंच काही घेत नाही, सगळं जाग्यावर ठेवतो. बॉम्बा मारून सांगून उपयोग झाला का? म्हणून पहिल्या नंबरला देवाचं द्वार कळालं पाहिजे आणि त्या देवाच्या द्वारापाशी उभं राहिलं पाहिजे. संत महात्म्यांना देवाचं द्वार कळालं होतं, त्याच्यामुळं त्यांनी काय केलं होतं माहिती का? वर हात करून देवाची आराधना केली जात होती, अशी वर हात करून. डोळ्याला धारा लागत होत्या त्यांच्या. आपण दुसऱ्याच्या डोळ्याला धारा लावू, आपल्या डोळ्याला धारा लागणार नाही देवाबद्दल. आसूये दाटली उभारणी बाहे, आसुवे दाटली उभारणी मागे, आसुवे दाटले उभारणी पाहे, आसुवे दाटले उभारणी पाहे, नामा वाट पाहे रात्रंदिवस, नामा वाट पाहे रात्रंदिवस, नामा वाट पाहे रात्रंदिवस, नामा वाट पाहे रात्रंदिवस, दिवस भेटची केदवा माझी याची मलगा, भेटची केदवा माझी याची मलगा, वाट पाहे रात्रंदिवस, नाम वाट पाहे रात्रंदिवस, नाम वाट पाहे रात्रंदिवस, नाम वाट पाहे रात्रंदिवस, दिवस भेटती केदवा माझी जीवन भेटती केदवा माझी जीवन. भेटशी केधवा माझी जीव लगा, येई बा माय बापा पांडुरंग. देवाबद्दल जोग घ्यावा लागतो. बर, देवासाठी घेतला जोग अवघा भोग तेजी याला. संत महात्म्यांनी जोग घेतला, जोग. हे सगळं सोडून दिलं. संसाराकडे लक्ष दिलं नाही महाराज. ज्यांनी ज्या ज्या संतांनी संसाराकडे लक्ष दिलं नाही त्या त्या संतांचा संसार देवानी चालवला. बर, त्याचा योगही चालवला, त्याचा क्षेमही चालवला. लक्षात घ्या. योगक्षेम त्यांचे जाणे जड भारी, 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 हे योगक्षेम त्यांचे जाणे जड भारी, योगक्षेम त्यांचे जाणे जड भारी, वाट दावी करी करोनिया योग योगक्षेम वाहम्यहम. याचा योग आणि क्षेम देव वाहतो. एवढंच नाही, जो होय माझा अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, शरणागत्या शरण मीची एकू. मी काय सांगत होतो माहिती? ज्यांनी संसाराकडे लक्ष दिलं नाही या भक्तांनी, त्यांचा संसार देवानी चालवला.
देव भक्ता लागी करू नेदी संसार. देव भक्ताला संसार करू देत नाही. मग अंगे वारावार करीत तसे स्वतः होऊन त्याचा संसार चालवण्यासाठी देव येतो. 36 वर्ष श्रीखंड्याच्या वेशामध्ये नाथांच्या जवळ देव आला. पाणी भरायचं काम, चंदन उगाळायचं काम, सगळी कामं त्यांनी केली. एवढंच नाही, तुकोबाराय भंडाऱ्या डोंगरावर भजन करत असताना तुकोबारायचा संसार देव चालत होता. देव तुकोबारायांनी जो जो व्यापार केला, ज्या ज्या व्यापारांनी व्यापार केल्यानंतर ज्यांनी ज्यांनी पैसे दिले नाहीत त्यांचे पैसे आणण्यासाठी स्वतः देवानं रूप धरून मिरच्यांचं गुळाचं पैसे वसूल करण्याचं काम देवाने केलं. बर, संसाराकडे लक्ष द्यायची गरज नाही. भक्त त्याला म्हणतात. असा भक्त जर झाला तर तो आसक्त राहत नाही. कर्म आसक्ता नसते त्याला. बर, कर्मावर आसक्ती राहत नाही. तो सातत्यानं देवाच्या चिंतनातच वास्तव्याला असतो. विठाला 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 विठ्ठल विठ्ठल. तुकोबाराय अनपेक्ष होते, सुचिरदक्ष होते आणि उदासीन होते. कशावर? पहिल्या नंबरला देहावर उदासीन व्हावं लागतं. मगाशीच मी सांगितलं, वस्तू समर्पण व्हावं लागतं, कार्य समर्पण व्हावं लागतं आणि देह समर्पण व्हावा लागतो. देह समर्पिजे देवा. किंवा मग हा देह एकतर देवाच्या चरणावर किंवा सद्गुरूच्या चरणावर समर्पण करावं लागतो. विठाला 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 विठाला. सद्गुरूचे पायी द्याशी अर्पिता तात्काळ मुक्तता हाता येते. ही 3 समर्पण ज्याची झालेली आहेत, ज्याचं प्राण भजन करतोय तो मागण्याचा अधिकारी होतो. बरं, प्राण भजन झालं पाहिजे. प्राण आणि आपणानं भजन केलं पाहिजे. जो श्वास आपण आत घेतो आणि जो बाहेर सोडतो ह्या श्वासागणित भजन झालं पाहिजे. नुसतं म्हणायचं नाही, ज्याच्या श्वासोश्वासाचा परिचारू निमिषा निमिषाचा व्यापारू माझे निज सुखे साचारू उद्धवा तेथेची घर बांधले. कृष्ण भगवंत म्हणतो, जो श्वासागणित भजन करतो ना त्याच्या हृदयात मी गर्भ करून बसवतो आतमध्ये. कबीर कहे कमाल को क्या बजावत है ढोल. एक श्वास निकल जाए तो 3 लोक का मोल. एक श्वास फुकट जाता कामा नाही. प्रत्येक श्वासागणित भजन व्हायला पाहिजे. आणि तेव्हा जागृती स्वप्नी पांडुरंग होतो. बर, नुसतं म्हणत नाही पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी जागृती स्वप्नी पांडुरंग. जागृती स्वप्नी कशी होईल? जागृती स्वप्न सुषुप्ती नाटवे पाहता रूप आनंदी आनंद साठवे. गोपाला रे तुझे ध्यान लागो माझ्या मना आणून विसंबे हरी जगत रे जीवना. जागृती स्वप्न सुषुप्ती अवस्थेमध्ये देखील देवाचं भजन होत होतं संतांचं. म्हणून त्यांच्या प्रत्येक श्वासागणित भजन घडत होतं. आणि त्याच्यामुळे ते द्वारापाशी उभे होते. कसे उभे होते माहिती का? 2 समानार्थी शब्द वापरले तुकोबारायांनी या अभंगात. ठाकलो शे द्वारी, पुढं काय वापरले माहिती का? उभा, याचक, भिकारी. याचक म्हणजे कोण? मागणारा. आणि मागणारा म्हणजे कोण? भिकारी. भिकारी म्हणजे याचक. याचक म्हणजे समानार्थी शब्द आहेत ना दोन्ही.
मग दोन्ही समानार्थी शब्द असून देखील पहिला शब्द याचक वापरला आणि दुसरा भिकारी वापरलाय. समानार्थी शब्द वापरलेत. याच्यात खरी मेक आहे महाराज. समजलं. याचक हा भिकारी असलच असं सांगता येत नाही. समजलं. याचक कोणीही होऊ शकतो, कोणीही याचना करू शकतो, मागू शकतो, पण तो भिकारीच असेल असं नाही. इंद्र स्वतः पांडवात आणि कौरवांचं युद्ध चाललं होतं त्यावेळेस आता सेनापती पद कर्णाला मिळणार हे कळल्यानंतर इंद्र स्वतः भिक्षुकाचं रूप धरून सकाळच्या पहाटेच्या वेळेला कर्णाच्या दरवाजावर गेला होता भिक्षुक म्हणून. तो भिकारी होता का? इंद्र भिकारी आहे? भिकारी आहे तरी, भिकारी नाही तरी देखील याचना मागणी करण्यासाठी कर्णाच्या जवळ गेला का नाही? भिकारी नव्हता ना. याचक भिकारी असू शकतो असं नाही, लक्षात घ्या. याचक भिकारी असतोच असं नाही. तो याचक जो आहे ज्याच्याकडे भिक्षा मागायला गेलाय काहीतरी स्वार्थ घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. इंद्रानं प्रत्यक्षात भिक्षा मागितली. सूर्यानं कर्णाला सांगितलं होतं तुला पाठ पाठ आमका आमका येणारे भिक्षा मागायला, पण तो सूर्यपुत्र होता. लक्षात घ्या. सगळ्यात श्रेष्ठ दानशूर असेल तर सूर्य आहे. कोणाकडं प्रकाशाचं बिल घेतलं का लाईटीचं सूर्यानं? विचार करा ना. आता इथं लाईटी लावल्यात, घरामध्ये प्रत्येकाच्या लाईटी आहेत, प्रत्येकाला बिल येतं का नाही? सूर्याने कधी बिल मागितलं? सूर्य जर उगवला नाही, सूर्याने जर प्रकाश दिला नाही तर शेती देखील पिकू शकत नाही. लक्षात घ्या. आणि पर्जन्य देखील होऊ शकत नाही. सगळं सूर्याच्याच हातात आहे. सूर्य हा देव असून देखील किती जण पाया पडतात त्याच्या? किती जणांना वाटतं देव आहे म्हणून? वाटतंय? यांना वाटतंय बा. नाही, थोडी मंडळी पाया पडते, थोडी, सगळीच नाही पडणार. सकाळीच उगल्याबरोबर किती जण पाया पडतील? तो सगळ्यात दानशूर आहे आणि त्याचा मुलगा कर्ण आहे. म्हणून त्या सूर्याचा गुण कर्णामध्ये असल्यामुळं स्वतःचा देह जीव जाणार आहे हे माहिती असून देखील इंद्र मागायला आला, इच्छा धरून आला, तरी देखील कर्णानं कवचाने कुंडल काढून दिली. बरं, कोण होता याचक? इंद्र होता. बळीच्या दरवाजा पुढं उभा राहिला बटू वेशामध्ये. तो कोण होता? देव होता, ब्रह्मांडाचा धनी होता. इच्छा उत्पन्न झाली देवाला आणि त्याच्यामुळं काय झालं? आशा उपजली देवाशी, नीच वामनत्व आले त्याशी. वामन म्हणजे लहान व्हावं लागलं. एवढा मोठा देव असून देखील बटू लहान व्हावा लागला. कशासाठी गेला होता? बळीचं हित करायला. काय होतं त्याच्याजवळ?
जो याचक आहे तो ज्याच्या काही याचना करणार आहे त्याचं कल्याणच करील असं मात्र आणि त्याच्या कल्याणासाठी तिथं उभा राहील असं मात्र नाही. दुर्बुद्धीनं देखील उभा राहू शकतो, कुबुद्धीनं देखील उभा राहू शकतो. म्हणून बळीला पाताळात घातलं देवानं, याचक म्हणून गेला तरी. आणखी एक उदाहरण सांगतो तुम्हाला रामायणातलं. रामायणामध्ये पंचवटीला राम लक्ष्मण सीता ज्यावेळेस आली आणि ही वार्ता शूर्पणखेपासून रावणाला कळाली आणि अति सुंदर आहे, अति सुंदर आहे, अति सुंदर आहे सीता, अशा पद्धतीचं रावणाजवळ तिनं संभाषण केलं. वास्तविक पाहिलं तर सगळ्यात सुंदर आहे ना, सगळ्यामध्ये सुंदर. रावणाच्या 80,000 बायका ज्या होत्या त्या बायकांमध्येही नवे नवे सीतेपेक्षाही लक्ष्मीपेक्षाही सुंदर आहे ती मंदोदरी आहे. मंदोदरी सगळ्यात सुंदर आहे. पण दुसऱ्याच्या सांगण्यात बहकणारी बरीच आहेत आणि त्याच्यामुळं बहकला तो बहिणीच्या सांगण्यानं. आणि पंचवटीला एवढा मोठा रावण, किती मोठा, 5 लाख घरं त्याची चिरेबंदी होती बर का, मोठाले वाडे. 7 लाख घरं इटा मातीची बांधलेली मोठाली होती. 1 कोटी घरं काश्याची होती, 1 कोटी घरं तांब्याची होती आणि शुद्ध कांचनाची 7 आपल्याला मेलेल्या माणसाच्या डोळ्यात घालायला फुटका मनी मिळाना एवढा मोठा रावण. पण तरी देखील याचक झाला आणि याचक होऊन वनवासी असलेल्या राम लक्ष्मण सीतामाईच्या झोपडीच्या पुढं अल्लक निरंजन भिक्षांदी केली. मला सांगायचे याचक हा भिकारी असत नाही. भिकारी याचक असू शकतो पण याचक भिकारी असू शकत नाही. म्हणून तुकोबारायांनी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये ठाकलो से द्वारी, 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 ठाकलो से द्वारी. उभाया जग भिकारी, उभाया जग भिकारी, मज भिका काय देवा, मज भिक काय देवा, आयात भिकारी, उभायात भिकारी, मद भिक काय देवा, मद भिक काय देवा. देवा
ठाकलोशेद्वारी उभा याचक भिकारी. मी तुमच्याकडे देवा याचना करायला आलोय. मी समृद्ध नाही, भिकारी आहे देवा. मला भीक हवी आहे, पण संसारातली नाही. काही मागणे हे वडिलाची रीत जाणतशी. आमच्या वडिलांनी, पाठीमागच्या वडिलांनी देखील संसाराचं काही मागितलं नाही. आम्हाला देखील संसारातलं काही मागायचं नाही. नको देवा आम्हाला ते. तू जरी संसारातलं कोणाला दिलं तर ते फसवल्याशिवाय राहत नाही. तू फसवतोय. म्हणून मागायची गरज नाही. जे मागायचे ते मी मागतोय देवा, पण दुसरं मला मागायचं नाही. संसाराच्या बद्दल आसक्ती रहित भक्ती मला नकोय. म्हणून तुमच्या दरवाजापाशी मी उभा राहिलो ना, तो भिकारी याचक म्हणून उभा राहिलो. याचना तुमच्याकडे करतोय, पण जी याचना करतोय ती मला तुम्ही दिली पाहिजे. तुकोबारांनी ज्यावेळेस असं म्हटलं, ठाकलोशेद्वारी उभा याचक भिकारी, त्यावेळेस देवाने विचारलं तुला काय पाहिजे, नेमकं काय पाहिजे. तेव्हा त्यांनी सांगितले मला भिक्षेमध्ये प्रेम द्या. मज भिक काही देवा, 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 मज भिक काही देवा. प्रेम भातुके पाठवा, प्रेम भातुके पाठवा, मज भिक काही देवा, मज भिक काही देवा. प्रेम बातुके पाठवा, मज भिक काही देवा, मज भिक काही देवा. मज भिक काही देवा, प्रेम भातुके पाठवा. 33 कोटी देवामधली एकही देव हे देऊ शकत नाही. 12 आदित्य आहेत, 11 रुद्र आहेत, 8 वसु आहेत, एक 7 कोटीतला देव आहे आणि एक उत्पत्ती कोटीतला देव आहे. विठाला 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 इंद्राला देखील देता येत नाही प्रेम. बर, ब्रह्मदेव देखील उत्पत्ती करतो, प्रजापती, तो देखील प्रेम देऊ शकत नाही. प्रेम देवाचं देणं. फक्त वैकुंठाधीश प्रभू विष्णू भगवंत आपल्याला प्रेम देत असतो. त्यांनी काय होतं माहिती का, देवाने प्रेम दिल्यानंतर देहभाव निघून जातो. देहभाव. प्रेम देवाचे हे देणे, देहभाव जाये जेणे. म्हणून संत महात्म्यांनी देवाकडे प्रेम मागितलं. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई.
प्रेम सुख देई 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 ओ प्रेमा विना नाही समाधान प्रेमा विना नाही समाधान विना प्रेम विना नाही समाधान हे प्रेमा विना नाही समाधान प्रेमा विना नाही समाधान प्रेम विना नाही समाधान सुख देई प्रेम 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 सुख देई प्रेमाविन नाही समाधान रांडिवेनी जेवी शृंगार पै केला न प्रेमाविन झाला ज्ञानी तैसा किती ज्ञान असलं प्रेम नसलं तर उपयोगाचं नाही म्हणून प्रेमाची गरज आहे सगळं मिळतंय देवाला फक्त भक्ताकडून प्रेम मिळत नाही तो जास्त भुकेलेला त्याचा आहे थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला हाती दुष्काळ तयाला हाती दुष्काळ तयाला प्रेमाचा भुकेला प्रेमाचा भुकेला प्रेमाचा भुकेला आधी दुष्काळ तयाला आधी दुष्काळ तयाला आधी थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला भक्ताजवळून प्रेम मागतो तो देव भक्ताला प्रेम दिल्याशिवाय राहत नाही बर प्रेम देवाचं देणं आहे प्रेम देवाजवळ असतो पण खऱ्या भक्ताला तो देतो प्रेम आणि ज्याच्याजवळ प्रेम आहे ना त्याला न बोलावता त्याच्या घरी जातो बोलवायची गरज लागत नाही कृष्ण भगवंत दुर्योधनाच्या इथून 56 भोग टाकून ढेकर दिला म्हणले मला अजिबात भूक नाही आणि उद्धवाला काय सांगितलं माहिती उद्धवजी चलो विदुरा घर जावे उद्धवजी चलो विदुरा घर जावे चल विदुरा घर जावे उद्धव जे चल विदुरा घर जावे हे शबरी के बेर सुदाम जी के चावल के बेर सुदाम जी के चावल शबरी के बेर सुदाम जी के चावल
हे रुचि रुचि भोग लगावे उद्धवजी हरिबोल हरिबोल राधे राधे उद्धवजी चल विदुरा घर जावे बजे चल विदुरा घर जावे बजे चल विदुरा घर जावे उद्धवजी चल विदुरा घर जावे उद्धवजी चल विदुरा घर जावे शबरी के बेर सोदाम जी के चावल शबरी के बेर सोदाम जी के चावल रोची रोची भोजन खावे चल चल विदुरा घर जावे उद्धवजी चल विदुरा घर जावे उद्धवाला सांगतय देव विदुराच्या घरी जा अरे विदुराच्या भक्षुनी कन्या विदुरा घरच्या भक्षुनी कन्या विदुरा घरच्या भक्षुनी कन्या परमानंदे झाला हे परमानंदे झाला मनमोहन 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 मुरलीवाला मनमोहन मुरलीवाला नंदाचा आलबेला हो नंदाचा आलबेला नंदाचा आलबेला हे नंदाचा आलबेला नंदाचा आलबेला नंदाचा आलबेला नंदाचा आलबेला नंदाचा आलबेला नंदाचा आलबेला मोहना मनमोहन मुरलीवाला मोहना रे मनमोहन मुरली मुरली मुरलीवाला मनमोहन मुरलीवाला मनमोहन मुरलीवाला नंदाचा आलबेला नंदाचा आलबेला विदुरा घरच्या बक्षुनी कन्या परमानंद झाला कशामुळं प्रेमाचा भुकेला आहे तो प्रेमाचे 8 भाव पडतात वेळ नाही आपल्याला सांगायला 8 प्रकारचे भाव आहेत प्रेमाचे कंठावरोदस्य नारदाने सांगितलं नारद भक्ती सूत्रामध्ये कंठावरोदस्य रोमांचाश्रुभी परस्पर लपमानः पावंती कुलानी पृथ्वीच देवाच्या चिंतनात ज्याचा कंठ सद्गदित होतो ज्याच्या डोळ्याला धारा लागतात ज्याच्या शरीरावरचे संपूर्ण केश रोमांचित होतात बर 8 प्रकारचे भाव आहेत प्रेमाचे भाव भक्तीमध्ये भाव उत्पन्न होतो आणि भाव उत्पन्न झाल्यानंतर प्रेम उत्पन्न होतं लक्षात घ्या म्हणून भावे विन भक्ती भक्ती विन मुक्ती बळविना शक्ती बोलू नये बळविना शक्ती बोलू नये बळविना शक्ती बोलू नये बळविना शक्ती बोलू नये भावे विना भक्ती भक्ती विना मुक्ती हो बळविना शक्ती बोलू नये बळविना शक्ती बोलू नये हो बळविना भक्ती भक्ती विना मुक्ती हे बळविना शक्ती
एक कार्यक्रम आम्ही गेल्यावर ऐकायला तुम्हाला मिळणं अवघड आहे. आता विनोदाचे कार्यक्रम राहतील इथून पुढं. जोपर्यंत आमच्यासारखी म्हातारी आहेत ना तोपर्यंत तुम्हाला अध्यात्म ज्ञानाचे कार्यक्रम मिळतील. तिथून पुढचे कार्यक्रम दत्ता माडिकचीच आठवण. आणि त्यांचीच बिदागी जास्त असते कारण समाजाला तेच आवडून राहिले. आता धर्म नीती कळत नाही. धर्म नीतीचा आहे हा व्यवहार. निवडी सार आसारते. सारही कळत नाही आपल्याला, आसारही कळत नाही. सार कळायला ना आसार कळायला राजहंस लागतो. कावळ्याला कसं कळल? कावळ्याला पाण्यामध्ये दूध टाकलं ना ते पाणी दूध संगत पिते. पण राजहंस आहे ना फक्त निरदूध ओढते. म्हणून वारकरी संप्रदाय हा हंसापासून आलेला आहे. रूप घेतलं विष्णूनी पण हंसाचं घेतलं, कावळ्याचं नाही. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. त्याच्यामध्ये ज्ञान भरलेलं आहे. चतुश्लोकी चारी भागवत सांगितलं ना पण हंसाचं रूप धरून सांगितलं. कारण त्याला क्षीर आणि नीर वेगळं करण्याची त्याच्या जिभेमध्ये तशी योजना आहे. पाणी दूध वेगळं करण्याची. आठवलं म्हणून सांगतो महाराज. हंस हा ब्रह्मदेशामध्ये मानस सरोवरात राहतो. विक्रांत महाराज ब्रह्मदेशात मानस सरोवर आहे. ब्रह्मदेश कुठे? आपल्या शरीरात ह्या ठिकाणी आज्ञाचक्र आहे. षडचक्र भेदन करून जावं लागतं. वर ब्रह्मपुरी लागते. ब्रह्मपुरी वास करणे अखंड न देखणे तोंड विटाळाची. आईनं जी टाळू आपली भरली ना टाळी भरून भरून जे छिद्र बुजवलं ना त्याला ब्रह्मरंध्र म्हणतात. तिथं मानस सरोवर आणि त्याच्यामध्ये हंस राहतो. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. मनाचं सरोवर तिथं आहे. आपलं मन बाह्य मन आणि अंतर्मन ते दोन्ही मन तिथं आहेत. त्या सरोवरामध्ये हंस पक्षी राहतो. त्याचं रूप देवानं घेतलं होतं क्षीर नीर वेगळं करण्याचं. सार कशाला म्हणतात आसार कशाला म्हणतात याचं ज्ञान आपल्याला जर झालं आणि जर आपण आसार टाकून दिलं आणि सार जर निवडलं तर आपण हंस आहेत. हरिपाठामध्ये सांगितलं मग त्रिगुण आसार निर्गुण हे सार. सार विचार पाठ सार सार विचार हरिपाठ सार सार विचार हरिपाठ सार सार विचार हरिपाठ. सार निर्गुण सार सार निर्गुण हे सार 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 विचार हरिपाठ सार सार विचार हरिपाठ. सार निर्गुण गे सार निर्गुण सार निर्गुण गे सार 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 विचार हरिपाठ सार सार विचार हरिपाठ.
8 प्रकारचे भाव आहेत आणि प्रत्येक भावाला 8 कळा आहेत. अशा 8 64 कळा आहेत प्रेमाला. वेळ नाही मला सांगायला, फक्त तुम्हाला टचिंग करून जातो. प्रेमाला किती कळा आहेत? 64 आहे, 64. विठाला विठाल विठ्ठल 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 विठ्ठल. आणि त्या काळा कृष्ण भगवंतांनी 64 दिवसात प्राप्त केल्या होत्या सांदीपनीच्या आश्रमात प्रेमाच्या. आपल्याला भावच उत्पन्न होत नाही आणि झाला उत्पन्न तर टिकत नाही. टिकला तर फळाला येत नाही. किती जणांना भाव उत्पन्न होतात जरा विचार करा ना. शास्त्रामध्ये सांगितलेले भाव सात्विका भरणे रोमाशी दाटणे स्वेदाचे जीवन येऊ लागे कापे तो थरारी थरारी स्वरूप देखे नेत्री अश्रू त्या भितरी वाहतात. आनंद झाला पोटी स्तब्ध झाला कंठी मौन्य वाक्य फुटी धरून राहे टाकी श्वासोश्वास ऊर्ध्व भावे देखा स्वरूप हे एका मेळवोनी एका जनार्दनी 88 सात्विक भाव उत्पन्न होता देव कृपा करी. वा हे भावाचे प्रकार आहेत 8 आणि त्या 8 भावांना प्रत्येक भावाला 8 कळा आहेत आणि त्या 64 कळा आहेत. म्हणून 14 विद्या 64 कळा 6 शास्त्र आणि 18 पुराण असे मिळून 108. विठाला विठ्ठल विठ्ठल देवाला तुकोबाराने माहिती मला दुसरं काही देऊ नका, प्रेम भातुकी द्या, प्रेम भातुकी पाठवा. देव म्हणला लगेच नाही मिळणार, जरा फिरून ये. तुकोबाराय म्हणले देवा आम्ही याचक आहोत, आम्हाला फिरायला लावू नका. का? याचक जर फिरला तर उपयोगाचा नसतो. मी मागायला आलोय ना, लगेच द्यायला पाहिजे तुम्ही. परत परत फिरायचं. फिरणे याचा अर्थ कळला का? तिथंच फिरायचं नाही, असं दोन घरं घेऊन यायचं नाही. मग 84 लक्ष येऊन येत. तुकोबारायांना सांगितलं देवाने फिरून ये. तुकोबाराय म्हणले आम्ही फिरायला आलेलो नाहीत, आम्ही याचक आलोय तुझ्या दाराशी. तुझी गाठ होईलच म्हणून सांगता येत नाही, तू दिशीलच म्हणून सांगता येत नाही, म्हणून आम्ही याचक म्हणून आलोय ना. आमचा येरदार घेऊ नका. अभंगाचं 3रं याचकाचा बार याचकाचा बार याचकाचा बार याचकाचा बार याचकाचा भार देवा मज भीक काही देवा मज भीक काही देवा मज भीक काही देवा हो मज भीक काही देवा मज भीक याचकाचा भार घेऊन हे येरधार. मला येरधारीला लावू नका. मज भीक काही देवा, मला आताच पाहिजे, याच जन्मात पाहिजे, परत नका फिरायला लावू नका. घेऊन हे येरधार, येरधार करायला लावू नका. द्यायचं असेल ना तर लगेच द्या, तात्काळ द्या. देव म्हणला तात्काळ देऊ तुम्हाला, दिल्याशिवाय राहणार नाही. पण आतापर्यंत फक्त ऐकलेच तुम्ही, कीर्तन केलं नाही. खरं कीर्तन व्हायला पाहिजे. किती जणांना हात येत वर करा बरं. हॅलो करा सगळी वर. आता खरं कीर्तन होणार आहे बरं. आतापर्यंत झालं ते प्रबोधन, आता होणार ते कीर्तन.
श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा नारायण वासुदेवा हरि बोल राधे हाय नाथ नारायण वासुदेवा नाथ नारायण वा 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 नारायण वासुदेवा हा हा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा ओ बारखुमाई जय 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 विठोबा रखुमागे जय हरी विठोबा रखुमागे जय जय विठोबा रखुमा विठोबा रखुमागे विठोबा रखुमागे विठोबा रखुमागे विठोबा रखुमागे विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय सच्चिदानंद महाराज की जय अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम् अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं नारायणं केवल्लभम् अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम् रामनारायणं जानकी वल्लभम् अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम् रामनारायणं जानकी वल्लभम् कौन कहते हैं भगवान आते नहीं 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 जना जी की तरह तुम बुलाते नहीं तुम बुलाते नहीं अच्युतम केशवम कृष्ण दामोदर जय हो
केशवं कृष्ण दामोदर राम नारायणं जानकी वल्लभं राम नारायणं जानकी वल्लभ अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभम् अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभम् राम नारायणं जानकी वल्लभं राम नारायणं जानकी वल्लभम् गोपाल कृष्ण भगवान की जय। यातकाचा भार घेऊन हे येरधार मदभिक काही देवा प्रेम भातुकी पाठवा यथामती यथावकाश अभंगाचा भावार्थ करण्याचा प्रयत्न केला. तुकोबरायाने सांगितलं, आमच्याकडून पारही सेवा जरी घडली नाही देवा तुझी, तर भिक्षुक आहे त्याची सेवा त्याच्याकडून घडावी अशी अपेक्षा ठेवू नको. जो भीक मागायला आलाय ना, भिक्षा मागायला आलाय ना तुझ्याकडं, मग तुला जे दान द्यायचंय ना, ते दान सेवा न घेता दान दे. सेवा घेऊन दिलेलं दान ते दान होत नाही, तो पगार होतो. सेवा घेऊन दिलेलं दान आहे तो पगार होतो. आम्ही तुझ्याकडं सेवा न करता मागतोय, म्हणून तू आम्हाला असं दान दे का जी सेवा न घेता देता येईल, आणि तेही दान मला पाहिजे ते दे. तू काही देशील मला, पण मला दुसरं नको. मला प्रेमाचं दान दे, पण सेवा न घेता दे. माझ्याकडून घडलेली सेवा नाही, तुझी सेवा झाली नाही. ज्यांची खरी सेवा झालेली असते तेच म्हणतात माझ्याकडून झाली नाही. बरं, जे खरं दान देतात ना तेच काही कुठं म्हणत नाहीत, कुठं बोलत नाहीत. आणि जे थोडंसं देतात ना, मी इथं एवढं दिलं ना, मी तिथं एवढं दिलं ना, त्या आश्रमाला एवढं दिलं, या आश्रमाला तेवढं दिलं. आणि जी खरी दातृत्ववान मंडळी असतात ती दान देतात खरे, पण काही मोबदला मागत नाहीत, अपेक्षा ठेवत नाहीत. बिगर अपेक्षेचं दान दिलं जातं. या ठिकाणी पंढरीनाथ महाराज केसरकर आहेत, यांनी बोरीच्या आश्रमाला फार मोठं दान केलंय, पण तरी देखील अंतकरणात अजूनही देण्याची अपेक्षा आहे. सातत्यानं त्यांना वाटते मी काहीच केलं नाही, काहीतरी आणखी करावं. बाकीच्याही मंडळींनी केलंय, पण त्यांना पाहिजे त्याच्यापेक्षाही मोठं दान त्यांनी केलंय. कारण धर्म हा दानाशिवाय होत नाही. हस्तस्य भूषणम दानम सत्यम कंठस्य भूषणम श्रोतस्य भूषणम शास्त्रम भूषण ही किम प्रयोजनम. या ठिकाणी 17 वर्षापर्यंत वाटचाल करत हा सप्ताह आलाय, दानाशिवाय आला नाही. बरं, आमच्या 04 चॅनलची ह्या ठिकाणी काय आडनाव, संदीप लबडे महाराज, संदीप महाराज लबडे, त्याचप्रमाणे संदेश महाराज दळवी महाराज आता आलेले आहेत. त्यांचे सहकारी मंडळी देखील आलेले आहेत. मोठं चॅनलचं काम चालू आहे त्यांचं. बरं, चांगल्या लेवलला चालू आहे. आणि एवढंच नाही, ते चॅनल नुसतं चालवत नाही, तर धर्माचं कार्य कोणाचं असेल, कोणाची आडअडचण असेल, जर गरीबच असेल तो, तर त्याचा पाठपुरावा आणि केल्याशिवाय, ती बातमी फोकसला आणल्याशिवाय तो राहत नाही. तेव्हा गरीबाचा चॅनल म्हणजे MH04 मीडिया हा गरीबाचा चॅनल आहे, लक्षात घ्या. आपली काही अडचण असेल तर त्याच्याशी कॉन्टॅक्ट करा. असो, तुका म्हणे दान, 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 तुका म्हणे दान,
तुका म्हणे दान तुका म्हणे दान तुका म्हणे हा सेवा घेतल्या वाचून सेवा घेतल्या वाचून सेवा घेतल्या वाचून हा मदनी वाय देवा मज काय द्यावा मज भीक काय द्या काही द्या जय विठ्ठल ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले लेकुरी वेडी वाकुडे उत्तर करा क्षमा